इन्कलाब जिंदाबाद. मित्रांनो, आज आपण उभं आहे ढगा या गावात, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. मित्रांनो, या गावात आज सकाळीच एक आम्हाला फोन आला. त्या फोननुसार मी त्यांना भेटलो. तर विषय असा होता, हे आहे जिल्हा परिषद शाळा ढग्यामधली. या जिल्हा परिषद शाळेमध्ये याच्या आधी 4थ्या वर्गापर्यंत मुलं शिकत होते, परंतु या गावातील काही सुज्ञ आणि सुशिक्षित नागरिकांनी आपले इथे 5वा वर्ग यावा आणि गोरगरीब, दलित, आदिवासी, एससी, एसटी, ओबीसी आणि जे काही गरीब लोक आहेत त्यांचे मुलं 5वा वर्ग सुद्धा ढगा या गावातच शिकावे याच्यासाठी अर्ज केलेला होता. आणि 2 महिन्याआधी ती या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेला परमिशन सुद्धा मिळाली होती की 5वा वर्ग या जिल्हा परिषद शाळेमध्ये यावा. परंतु आता त्यांनी वरतून असे आदेश आले आहे म्हणते की तो जो 5वा वर्ग आलेला आहे तो 5वा वर्ग इथून कॅन्सल करावा. परंतु त्यांनी मग परमिशन कशासाठी दिली होती? आता परमिशन दिली तर इथे 8 मुलांचे ऍडमिशन सुद्धा झालेले आहे, ज्यांची परिस्थिती बाहेर गावात जाऊन शिकण्याची नाही आहे. वरुडमध्ये ऑरेंज सिटी आहे, स्कूल ऑफ स्कॉलर आहे, परंतु तिथे शिकण्याची किंवा तिथे आर्थिकरित्या टिकण्याची स्थिती या गावातील काही नागरिकांची नाही आहे. त्यामुळे इथे 5वा वर्ग सुरू करण्यात यावा. मित्रांनो, आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या चौकटीत राहून, कायद्यात राहून हा देश चालत आहे. आणि बाबासाहेबांनी काय म्हटलेलं होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. परंतु आज कौतुक करण्याची एक गोष्ट आहे, या गावातील सर्व नागरिक इथे 5वा वर्ग यावा, 5वाच नाही तर इथे 7व्या वर्गापर्यंत जिल्हा परिषद शाळा चालू व्हावी. कारण या गावातील गोरगरीब जनतेची किंवा गोरगरीब लोकांची मुलं त्या शाळेत शिकावे अशी या गावातील सर्व नागरिकांची विनंती आहे. आम्ही सुद्धा याच शाळेतून शिकवून गेलेलो आहे. इथे जे काही मुलं आहेत ते सुद्धा या शाळेतून शिकलेले मुलं आहेत. मित्रांनो, आमची प्रशासनाला आणि शासनाला आणि सन्मान्य शिक्षण मंत्र्यांना आणि शिक्षण अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की कृपा करून या शाळेमध्ये 5वा वर्ग चालू करावा आणि 5वाच नाही तर 7व्या वर्गापर्यंत जिल्हा परिषद शाळा चालू करावी अशी विनंती आहे. मित्रांनो, मागच्या काही वर्षात जवळपास हजार मराठी शाळा आपल्या महाराष्ट्रात बंद पडत येऊन राहिलेल्या आहेत. जर मराठी शाळाच नाही राहिली तर गोरगरिबांचे लेकरं कुठे शिकणार? जर मराठी शाळाच नाही राहिली तर मग मराठी भाषेचं काय होणार? हा खूप मोठा प्रश्न महाराष्ट्रासमोर उद्भवलेला आहे. आमची आग्रहाची विनंती एवढीच आहे, इथे जी परमिशन 5व्या वर्गासाठी दिलेली होती पुन्हा ती परमिशन देण्यात यावी आणि इथे 5वा वर्ग आणि विनंती अशी सुद्धा इथे 7व्या वर्गापर्यंत जिल्हा परिषद शाळा चालू करावी एवढंच म्हणणं आहे. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद.